1/2021 बरोबर. 5/3/2022 आदेश पारित झाला बरोबर ना. त्या आदेशामध्ये काय लिहिले म्हणजे तुम्ही म्हणताना यांना काढून टाकायचं लिहिलं त्या 32च्या आदेशामध्ये हे इथं आता प्रश्न दिन मिळकतीचे मूळ कूळ साधू सयाजी बिल यांचे आम्ही कायदेशीर वारस आहोत म्हणून सदर जमिनीची कूळ कायदा कलम 32 प्रमाणे खरेदी किंमत ठरवून मिळावी अशी अर्जदार नंबर 1 ते 28 यांची मागणी आहे. अर्जदार हे कूळ साधू सयाजी बिल यांचे कायदेशीर वारस आहेत. याबाबत वारस दाखले दाखल करण्याबाबत अर्जदारांनी वेळोवेळी सुनावणी दरम्यान समक्ष सूचना दिलेल्या आहेत. तथापि अर्जदार नंबर 1 ते 28 यांनी कुळ महादू सयाजी बिल यांचे वारस असल्यास वारस दाखले दाखल अथवा सबळ पुरावे सादर केले नसल्याने प्रश्नाधीन जमिनीची कुळ कायदा कलम 32 प्रमाणे किंमत ठरवणे या कामी कायदेशीर अडचण निर्माण आहे. त्यामुळे अर्जदार यांची दिनांक 17/5/2021 रोजीचा अर्जाचा विचार होणार नाही. अशा परिस्थिती अर्जदार यांच्या प्रश्नाधीन जमिनीची कुळ कायदा ठरवणे कायदेशीर उचित नाही. सबब मी एबी कापसे तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकाऱ्यांकडून खालीलप्रमाणे आदेश पारित करत आहे. निकालपत्र नाम म्हणजे आदेश तो जो काही दावा केला तो नामंजूर केला. तुम्हाला 32 ग नामंजूर केला बरोबर. हा 32 ग नामंजूर झाला त्याच्यावर आता काहीच वाद नाही का? नाही. त्याच्यावरती आता 59/2025 हा त्याच्यावरती अपिलात चालू विषय. त्याच्यावर अपीलच केलं. त्याच्यावर कुठंच अपील नाही केलेलं. त्याच्यावर नाही अपील केलेलं त्यांनी. कुठल्या याच्यावर त्याचं अपील कशाचं? कळवण येथील उपविभागीय अधिकारी यांचे तो कशावर हे याच्यावर आहे ते. हा आदेश वेगळा आहे. त्याच्यानंतर 1/2000 त्याच्यानंतर हा आदेश झालेला आहे. तोच वाचतोय ना तो वेगळा आहे. 1/2000 साहेब लक्षात घ्या. 1/2022 ही एक पहिली केस आहे जी 32 ग त्याच्यावर यांनी अपील केलं. त्याच्यावर नाही केलेलं. 32 ग वर नाही केलेलं. 32 ग सोडा फाडावे. तुम्ही अंतिम निर्णय बोलताय ना 25च्या निर्णय बोलता ना आता बरोबर ना. जाऊ द्या. 32 ग द्यावा ठेवून नाही 32 गचा आताचा वाचा नाही तोच वाचला ना मी. तो 21चा वाचला तुम्ही. मग आता कशाचा वाचतो? 25चा वाचू ना. 25चा वाचतो ना. हो वाचा. याच्यावर नाही काही केलेलं. याचं आता किती वर्ष झाले त्या गोष्टीला. त्याच्यानंतर यांनी कुठलेही पुरावे दिले नाही तुमच्याकडे की यांचे वारस आहेत काय आहेत. आणि त्याच्यानंतर यांनी कुठंच दावा दाखल केला नाही. त्याच्यानंतर आपण मग काय केलेलं आहे त्यांनी आयरेंनी आपल्याला कूळ कमी करून घेण्यासाठी त्यांनी केस चालवले. मग त्याचा आदेश झाला. त्याच्यावर त्यांनी आता अपील केलेले प्रांताकडे. त्या आदेशाशी आपला काही संबंध नाही. आपण खरेदी आपण मालक आहे खरेदीचे. आपण आपला ताबा मागतो एवढा विषय. आमचा 7 बघा. ते जो आहे त्यांचं मागताय ना तुम्ही आदेश त्या आदेशाप्रमाणे ताबा मागताय तुम्ही आता नाही. मग कशात आदेशात कोणत्या आदेशात मागताय तो तरी आदेश सर्वांना दाखवा. खरेदीची नोंद कायम झाली ना. खरेदीची नोंद जरी कायम झाली साहेब तर ताबा घेण्याचा अधिकार कायदेशीर कुठे ताबाचा आदेश दिलेला आहे ना आता. दाखवा ना मला तोच आदेश. ताब्याचा आदेश द्या ना. आम्ही तर तुम्हाला तेच विचारतोय. हॅलो ओके ही पत्र तो आदेश आहे. पत्र कुठे आदेश असतो का? आम्ही मागणी केलेली आहे बरोबर आहे. इथे नियुक्त अधिकारी कोण आहे? मंडल अधिकारी बरोबर. त्यांच्याशी बोल द्या ना. ते शासनाने जर त्यांना नियुक्त केलंय ना मग त्यांच्याशी बोलू द्या थोडा. आता मला तुम्ही सांगा मॅडम ह्या आदेश पुढे करतायत ना बरोबर. या आदेशामध्ये हे लोक पार्टीला दाखवा. त्याचा आम्ही अर्ज केला. अर्ज नाही मला पाहिजे. आता तुम्ही जे बोलले ना आम्ही अर्ज केलेला आहे. हे बघा मॅडम हे 1/2025 आदेश घेऊन बोलतायत. जाऊ दे आता ह्या खरेदी ह्या पत्रानुसार आज पत्र आलेलं का नाही. महाराज थांबा द्यायचा का नाही हा प्रश्न नाही का. दादागिरी करा. साहेब आता थांबा. तुम्ही यांना ताबा द्यायला आलेत ना. कोणाला? ही शेवाळे आणि ते एक दुसरे बाबा आहेत आहे बरोबर. त्या दोघांना ताबा द्यायला आलेत बरोबर. हे कोणत्या निर्णयाचा आधार घेऊन राहिले आता? खरेदीच्या
खरेदीचं नाही सांगायचे मी. मग तुम्ही काय बोलले खरेदी केलेल्या या जमिनीचा ताबा आदेशावर आले नाही तहसीलदार नाही ह्या पत्रानुसार आम्हाला आलं. या पत्रानुसार पत्र आलं. आलेलं मॅडम होतं. पत्र आलंय ना वाचत येत काय लिहिलं जाऊ उपरोक्त संदर्भाविषयाने मोजे चाचर तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील गट नंबर 83 क्षेत्र 2.33 पोटखारबा 0.17 आकार 2.92 ही शेतजमीन कायम खरेदीने घेतली आहे. त्याबाबत महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील आदेश अर्जदार यांच्या बाजूने होऊन त्याबाबत गावी नोंद नंबर 10/25 दाखल करण्यात आली आहे. तसेच इकडील कार्यालयाकडील कुळ कायदा केस क्रमांक 01/2025 दिनांक 24/6/2025 रोजी आदेश पारित झाला असून सदर आदेशाप्रमाणे पोकळीस्थ सखुबाई उर्फ गंगाबाई नारायण पा यांचे नाव इतर हक्कातून कमी करण्यात आले आहे. तदनंतर महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील अपील क्रमांक RTS 3024/3305 प्रक्र 307 ज 6 प्रक्र 504 9/2024 व पू या दिनांक 25/6/2025 रोजीच्या आदेशान्वये गावी नोंद नंबर 10/1025 दाखल होऊन त्यान्वये अर्जदार यांचे नावे कबजेदार सदरी दाखल करण्यात आले आहे. तरी देखील अर्जदार यांना त्यांच्या मालकीचे गट नंबर 83 या मिळकतीवर निंबा कृष्णा वाघ व इतर हे बेकायदेशीररित्या शिरकाव करून जमीन कसत आहेत असले कारणाने अर्जदार यांनी इकडे सदर क्षेत्राचा ताबा मिळण्याबाबत विनंती केली आहे. यास्तव मोजे चाचेर येथील गट नंबर 83 भोगटदार यांना त्यांचे मिळकतीचे क्षेत्र ताब्यात देणे कामी श्रीमती वनिषा शिंदे मंडळ अधिकारी नवी बेज यांना प्राधिकृत करण्यात येत असून मंडळ अधिकारी नवी बेज यांनी दिनांक 29/1/2026 रोजी अर्जदार यांचा क्षेत्राचा ताबा देण्यात येऊन त्याबाबतचा पंचनामा व कब्जे पावतीसह अनुपालन अहवाल इकडे सादर करावा. बरोबर. हो. आता मला सांगा यांच्या अर्जावरून आलंय का काय कोर्टाच्या जजमेंटवरून आलंय तुम्ही? तहसीलदाराच्या पत्रावरून आलेले आहे. नाही तहसीलदारांनी पत्र कशाच्या आधारे काढले? या दोन जजमेंटच्या आधारे काढले. हो. ज्याच्यात मी उल्लेख तुमच्या केलेला बाकी कोणाशी बोलत नाही त्यात हो. नमूद आहे आहे. हो, की तहसीलदार ह्या दोन आदेशाच्या आधारे तुम्हाला यांना ताबा देण्यासाठी प्राधिकृत केलंय. बरोबर. मला सांगा ते जे अप्पर सचिवांसमोर जे अपील चाललं किंवा तहसीलदार समोर जे 14 खाली जे दावा झाला त्याच्यामध्ये हे जे कब्जा मागायला आले ही पार्टी आहेत. तसं त्याच्यात बाकी काहीच माहिती नाही आम्हाला. मला माहिती आहे मला माहिती म्हणून मी इथं आलो. हे बघा, आता यांचं जे तुम्ही ऐका ना, यांचं जे पत्र आलंय तुमच्याकडे तहसीलदार साहेबांकडे कोणाकडे यांना याचा ताबा द्यावा खरेदी जमिनीचा ताबा द्यावा एवढ्या मुद्द्या बोलू. ओके बरोबर. हो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचा ताबा देण्याची कार्यपद्धती काय? ते एखाद्या व्यक्तीचा कब्जा आहे आणि त्या व्यक्तीला जर त्या कब्जातून काढून जमीन त्या व्यक्तीला द्यायची मग MLRC मध्ये तरतूद काय? त्याला अगोदर नोटीस देऊन बरोबर. त्याला कोणत्या कलमाखाली नोटीस देतो मॅडम? 149 नाही 149 नाही कलम 59 आणि 242 ची नोटीस देतात MLRCचा. एखाद्या खाजगी जमिनीवर अतिक्रमण असेल तर 59/242 ची नोटीस देतात. 59/242 ची नोटीस दिल्यानंतर MLRCचा कलम 227 खाली त्या व्यक्तीला नोटीस काढली जाते. त्याची संक्षिप्तरित्या चौकशी केली जाते आणि तो ताबा जर अतिक्रमण धारकाचा असेल तो ताबा जर 12 वर्षापेक्षा जास्त काळ असेल त्या ताब्यावरती जर म्हणजे ते 12 वर्ष कशाला म्हणतो आपण द लिमिटेशन ॲक्ट 1963 मुदत अधिनियम 1963 बरोबर. तिथं आर्टिकल 64-65 लागतं. ज्यावेळेस असं आर्टिकल 64-65 लागतं त्यावेळेस तुमचा 59 आणि 242 कलम काही करू शकत ही अख्ख्या कायद्यातली तरतूद. ओके. जर तुम्ही या कायद्याखाली जर यांना ताबा द्यायला आले नसाल आणि जर कदाचित तुम्ही ह्या साहेबांच्या पत्रात नमूद सगळी जी काही प्रक्रिया चालली ती कुळवाट कायद्याखाली महाराष्ट्र शेतजमीन कुळवाट अधिनियम 1948 कलम 14 काय सांगतो की कुळाचे काय करू शकतात त्यांच्या कसुरीमुळे जर काही कसूर झाली असेल तर कलम 14 खाली त्यांचं काय करू शकतो आपण कुळाचं नाव कमी करण्यासाठी दावा करू शकतो. तो दावा करण्याच्या अगोदर त्या व्यक्तीला 2 महिने आगाऊ नोटीस द्यावी लागते. बरोबर. 14 खाली नाव कमी झालं तर ताबा मिळतो का? त्यासाठी कलम 29चा पोट कलम 2 खाली सामनेवाल्याला ज्याचा जो मूळ मालक आहे ज्याच्या कुळाचं मालकाचं नातं आहे त्या व्यक्तीला यांच्या विरुद्ध 29(2) दावा दाखल करून मग कब्जा मागावा लागतो. मला 29/2 चा जर दावा असेल त्याचा काही निकाल असेल
तर द्या, मी तुम्हाला सांगतोय प्रामाणिकपणे. इथं महसूल प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, कुठलाही वादविवाद नव्हता. मी स्वतः माझ्या हाताने यांना ताबा द्यायला तयार आहे. परंतु जर चुकीचं होणार असेल, 59-242 ची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, कलम 29(2) जर आपल्याकडं आदेश नसेल, अथवा मी सांगितल्याप्रमाणे दिवाणी न्यायालयाचे 2 आदेश आहेत, बरोबर, दिवाणी न्यायालयाचे 2 आदेश आहेत, त्या आदेशाला जर चॅलेंज होऊन त्याचा काही दिवाणी न्यायालयाचा आदेश असेल, तरीही मी 1 मिनिटात सगळ्यांना बाहेर काढून तुम्हाला ताबा द्यायला तयार आहे. असं जर काही नसेल, आता मी इथं येऊन जे बोलतोय, तर मी असं अचानक आलो बोलतोय असा काही भाग नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध करणे अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 त्याचा कलम 15 च्या पोट कलम 9, 10, 12 खाली मला हे अधिकार कायद्याने प्रदान आहेत का एखाद्या आदिवासी व्यक्तीवर जर शासन प्रशासन अथवा इतर त्यांच्याकडून अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांची सक्षमपणे बाजू मांडण्याचे अधिकार मला कायद्यात आहेत. आलं लक्षात? जर दिवाणी न्यायालय यांचा कब्जा 1950 पासून मान्य करते आणि सामनेवाल्याला जर त्याचा आदेश कोर्ट पारित करते दिवाणी न्यायालय, आणि इतक्या वर्षापासून जर कब्जा असेल तर दिवाणी न्यायालय महसूल न्यायालयाला 59-242 अधिकार का वापरण्याचे अधिकार नाहीत. दुसरा मुद्दा हा आहे की पुनारा मोर्सेस हे काय ते जे 2019 जजमेंट सर्वोच्च न्यायालयाचं ते आपल्याकडे नसेल, पण मी देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा कब्जा जर असेल तर तो कब्जा तुम्ही बळाचा वापर करून, ताकदीचा वापर करून घेऊ शकत नाही. ही सगळी प्रक्रिया मी त्या दिवशी तहसीलदारांना समजावून सांगितली होती. तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी ती कब्जा देण्याची प्रक्रिया थांबवतो, तुम्ही मला लेखी अर्ज द्या. त्याचं व्हिडिओ शूटिंग आहे माझ्याकडे. कॅवेटचा मला एक सांगा साहेब, मी पुन्हा सांगतो की जर तुमच्या नावाने कोर्टाचा आदेश असेल तरी मी 1 मिनिटात त्यांना बाहेर कुठे दाखवा ना, कुठे दाखवा ना, मी तुम्हाला जे सांगतोय ना साहेब, ते 149 खाली 149 मला तुम्हाला नाही कळत, यांना कळतात, त्यांच्याशी बोलतोय, मला बोलू देत ना, त्याला मी मानतच नाही साहेब. तुम्ही 7/12 पण मानत नाही का? नाही. मग यांचं कशामुळे इथं कब्जा कशामुळे तुम्हाला ही प्रक्रिया खरे का खोटे ते ठरवून आणा, खरे का खोटे ते ठरवून आणा. 7/12 माल नाव चढलं म्हणजे मालकी हक्क प्रदान होता असं कोणाचं त्यांचं नाव म्हणतच नाही मी आहे. त्यांचा कुळाचा कब्जा आहे. तो बेकायदेशीर आहे ना, त्यांना मग तुम्ही एवढं सांगताय. मी तुम्हाला तेच सांगतो मॅडमला, तुम्हाला नाही सांगत.